नमस्कार. धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आपण जो प्रिन्स कटिंग केला होता ना, त्याचा आज आपण स्टिचिंग बघणार आहोत. तेही खूप सोप्या आणि साध्या पद्धतीनं. तर चला मैत्रिणींनो, करूया सुरुवात. तर हे बघू शकता, ही आहे उजवी साईड आणि ही आहे डावी साईड. तर आपल्याला आता प्रिन्स कट जोडून घ्यायचा आहे. आता हा आहे गळ्याचा भाग, म्हणजे हा गळ्याचा भाग आहे आणि इकडच्या साईडला जो आहे तो मुंड्याचा भाग आहे. तर मुंड्याच्या साईडला आपल्याला प्रिन्स कट जोडून घ्यायचा आहे. तर अगोदर आपण ह्या साईडचं बघूयात. तर आता वरून आपल्याला शिस्तीत असं जोडून घ्यायचंय, म्हणजे दोन भाग बघू शकता, हे असे व्यवस्थित एकमेक व्यवस्थित एकसारखे आले पाहिजेत, कमी जास्त होता कामा नये. तर आता इथून आपल्याला टीप मारायला सुरुवात करायची आहे. तर असं जास्त उडू नका, शिस्तीत असं टीप मारून घ्या. तर आता आपण डबल टिप मारून घेऊया. सिंगल टिप मारून झालेली आहे, तर त्याच्यावरूनच आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. तर ह्या साईडचं आपण जोडून घेऊया, उजव्या साईड. त्याला पण तसंच करायचंय, वरून आपल्याला जोडायला चालू करायचंय, खालून वरती नाही, तर वरून खाली जोडायला चालू करायचं आहे. तसंच शिस्तीत अशी टीप मारून घ्या. आता ह्याच्यावरून पण आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. तर हे बघू शकता, हे असं दिसतंय टीप मारून झाल्यानंतर. आता काय करायचं आहे आपल्याला, पप व्यवस्थित येण्यासाठी आणि खूप फिटिंगला परफेक्ट बसण्यासाठी आपल्याला अनेक गोष्ट करायची आहे. तर हे दोन पॉईंट आहे ना, ह्याचा मध्य करून आपल्याला इथून टक्स घ्यायचं आहे, म्हणजे पप खूप छान येतो. तर बघू शकता, आता हे दोन्ही आहेत ना, ह्या दोन्हींचा आपल्याला मध्य करायचं आहे, म्हणजे मध्य येतो 4 इंच. आणि तिथून आपल्याला घ्यायचा आहे असा टक्स, तो 5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे आपल्याला. हे बघू शकता, तिथून एवढा असा. तर हे असं धरायचं आहे आपल्याला आणि असं टक्स मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता, हा आपला पप किती व्यवस्थित असा येतो. बघू शकता, हा असा छान पप येतो आणि खूप फिटिंगला सुंदर बसतो. तर ह्या साईडला पण आपण तशाच पद्धतीने टक्स मारून घेऊया. तर हे बघू शकता, दोन्ही साईडला आपला पप खूप छान आलेला आहे. तर आता आपण काय करायचं आहे, हे आपलं टक्सचं काम झालेलं आहे. आता खालच्या साईडला आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. तर त्यासाठी बघू शकता, मी अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे दोन्ही साईडची. आता आपण दोन्ही साईडला पट्ट्या लावून घेऊया. तर जर समजा कापड कमी असेल आणि एक एक वेळेस ब्लाऊज पीस फार पडण्याला कमी असतो, पण टेन्शन घ्यायचं नाही, त्यालाच मिळतं जुळतं कापड आपण आतल्या साईडला पण लावू शकतो, कारण आतल्या साईडला असल्यामुळे ते काही दिसत नाही. तर ह्याचंच थोडंसं मिळतं जुळतं मी कापड घेतलेलं आहे कॉटनचं, ते आतल्या साईडला आपण आता लावून घेऊयात. पण दुसऱ्या साईडला पण अशी पट्टी जोडून घेऊयात. तर बघू शकता, ही पट्टी जोडायच्या अगोदर वरच्या साईडला आपल्याला 1/2 इंच असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मगच पट्टी जोडायला चालू करायचं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, असं करून ह्याच्यावरून आपण दाब टीप घेणार आहोत आणि मग पट्टी आतल्या साईडला आपण ढकलणार आहोत. तर आता आपण दाब टीप मारून घेऊया. ह्या साईडची पण आपण दाब टीप मारून घेऊया. तर आता काय करायचं आहे आपल्याला, या आतल्या साईडला ढकलून आपल्याला वरून त्याच्या टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही.
ह्या साईडचं पण तसंच करायचं आहे आपल्याला. तर बघू शकता पप किती छान असा आलेला आहे आणि खालच्या साईडला बघू शकता फिनिशिंग सहित मी व्यवस्थित अशा पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत दोन्ही साईडच्या. म्हणजे अगोदर आपल्याला टक्स घ्यायचा आहे, म्हणजे मेन हा टक्स घेतल्यानंतर हा आडवा टक्स घ्यायचा आहे पप येण्यासाठी, सुंदर पप बसण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे 1 इंचाची आणि नंतर त्याच्यावरून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला मग हुक पट्टी जोडायची आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण प्रिन्स कट कसा जोडायचा, टक्स कसे घ्यायचे आणि पट्टी आतल्या साईडला कशी जोडायची हे आज आपण शिकलेलो आहोत. तर उद्याच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत की हुकलूक पट्टी कशा पद्धतीनं जोडायची आणि बाकीचे जे आहे ना ते आपण पुढच्या क्लासमध्ये बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.